नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी रघु काकांना म्हणत असते की काका मला कळतच नाही आहे की मी नक्की काय करू. म्हणजे आकाशच्या भविष्याचा विचार करायला गेले किंवा भूतकाळाचा विचार करायला गेले ना की मला काही समजत नाही. म्हणजे बघा ना त्याच्याबरोबर नक्की हे सगळं कसं घडलं असेल. त्याला कुणी त्रास दिल्याचा प्रयत्न केला आहे, कुणी त्याला मुद्दामून केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्या व्यक्तींना मी शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करते पण अजूनही काही गोष्टी माझ्या समोर येत नाही आहेत. म्हणजे मला कळतच नाही आहे की मी कशा त्या शोधण्याचा प्रयत्न करू. रघु काका, तुमच्याकडे बघून नेहमी मला असं वाटत असतं की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. जे काही सांगायचं आहे ते प्लीज तुम्ही मला जरा स्पष्टपणे सांगता का. तेव्हा इथे मी माझ्या मनाचं ऐकू की माझ्या डोक्याचं, माझ्या मेंदूचं मला कळत नाही आहे. तेव्हा रघु काका म्हणतात की थोडे दिवस तुम्ही तुमच्या मनाला आराम द्या आणि तुम्ही तुमच्या डोक्यानेच जरा विचार केलात ना तर बरं होईल मालकीनबाई. म्हणजे असं कुणी व्यक्ती आहे का जी तुम्हाला मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करते. असं का करते ती व्यक्ती. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते रघु काका, हे बघा मला सगळं काही कळतं आहे आणि मला माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे. तिच्यापर्यंत माझा संशय जातोय सुद्धा. पण पुन्हा मी विचार करायला लागते की ती व्यक्ती का त्रास देईल ना. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आकाशच्या मनामध्ये खूपच जास्त आदर आहे. पण जर माझ्या संशयाची सुई कुठे जात असेल तर ती जाऊन त्या व्यक्तीवरतीच अटकून राहते. तेव्हा इथे रघु काका म्हणतात की मालकीनबाई तुम्ही इथे बसा. आणि रघु काका म्हणतात की मालकीनबाई, हा सगळा योगायोग नाही आहे. तुम्ही जर नीट विचार केलात तर तुम्ही दोघंजणं जेव्हा हनीमूनला गेला होतात, फिरायला गेला होतात, तेव्हा तिथे त्या झोपडीला आग लागली. त्यानंतर तो आता FIR सुद्धा तुमच्या हाती लागला. आता तो FIR आहे आणि महत्त्वाचा कागद असं कुणी बाहेर काढून ठेवेल का. मग तो का ठेवला असेल तर तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी ठेवला असेल. जर एवढं सगळं आहे तर मग तुम्हाला आता मेंदूने विचार करावा लागेल, डोक्याने विचार करावा लागेल. मेंदूला आता मोठ्या प्रमाणात आता चालना द्या आणि मनाला थोडा आराम द्या. असं रघु काका आता भूमीला समजावून सांगत असतात की मालकीनबाई, या घरामध्ये तुम्ही माणसं ओळखायला शिका. तुमच्यासमोर सगळेजण तुमच्या गोड गोड बोलतात पण त्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे, त्याचा काय हेतू आहे हे सुद्धा तुम्हाला कळणं खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की रघु काका, मी एवढं या गोष्टीचा विचारच केला नाही. तेव्हा रघु काका म्हणतात करावा लागतो, कारण सगळी माणसं तुमच्यासारखी साधी भोळी आता राहिलेली नाही आहेत. सगळी माणसं आता खूपच जास्त हुशार आणि चलाक झालेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जर विचार करायचा असेल ना तर आता त्यांच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला विचार करावा लागेल. आणि तुम्हीसुद्धा बघा ना, जी व्यक्ती आपल्यासमोर आपल्याला चांगली वाटत असते म्हणजे ती चांगली आहे असं तर त्याचा अर्थ होत नाही ना मालकीनबाई. म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे की आता तुम्हाला डोक्याने विचार करायला हवा आहे. तेव्हा इथे भूमीला सगळं आता आठवत असतं. जेव्हा इथे रागीने CCTV फुटेज बघण्यासाठी आणि ते रद्द करण्यासाठी बाजूच्या ऑफिसमध्ये आलेली असते, बाजूच्या कंपनीमध्ये आलेली असते. त्यानंतर ते राजाकाका आणि भूमीला आता रागिनी खोटं सांगते की तिथे त्यांची मदतच करायला आली. त्यानंतर कदमला विचारल्यानंतर कदमनी सुद्धा फोन करून आता भूमीला हेच सांगितलेलं असतं की ज्या दिवसाचं तुम्ही फुटेज बघायला सांगताय त्या तारखेला आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा आणि इथे रजिस्टरमध्ये सुद्धा सगळीकडे चेक केलेलं आहेत. त्या तारखेला रागिनी मॅडमची कुठेही सही झालेली नाही आहे असं सुद्धा आता कदम सांगतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या कुठे जात आहे तुम्ही. कारण तांडेलच्या वस्तीमध्ये रागिनीचा भूमीला धक्का लागलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते कुठे जात आहे. तेव्हा रागिनी म्हणते इथे खूप मोठे भाटे वकील आहेत तांडेलच्या वस्तीच्या मागे, मी तिथेच गेले होते त्यांना भेटायला. आपल्या आकाशची केस मी त्यांच्याकडे देणार होते. त्यानंतर प्रशांत म्हणतो की ताई, अगं या चालीच्या मागे आहेत ना भाटे वकील, कुठेच नाही आहे. तेव्हा इथे भूमीला आता FIR दिसलेला असतो. ती म्हणत असते याचा अर्थ माझ्या बाबांचा अपघात आकाशने केला आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते हे कटू असलं ना भूमी तरी हे सत्य आहे. तेव्हा हे सगळं आकाशने केले असं सुद्धा रागिनी भूमीला सांगते. तर इथे रागिनी भूमीचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे इथे भूमीला सुद्धा आकाशचा खूप जास्त राग आलेला असतो. हे सगळं आता रागिनी मुद्दामून करत असते. ती म्हणत असते की भूमी, अगं तू किती काळजी घेतेस सगळ्यांची, तू या घरातली सून नाही तर तू माझी मुलगी झालेली आहेस असं सुद्धा रागिनी म्हणते. तेव्हा इथे आता भूमी विचार करत असते की आत्या जरी गोड गोड बोलत असल्या ना तरीसुद्धा मला असं वाटतंय या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी आत्यांचा सुद्धा हात आहे. तेव्हा इथे भूमी आता आकाशची जी व्हिडिओ असते ती आता इथे लॅपटॉपला लावते
आणि ती बघत असते, कारण तिला त्याच्यामध्ये काही क्ल्यू मिळतो आहे का ते तिला बघायचं असतं. ती म्हणत असते की माझा संशय हा आत्तापर्यंत पोचतो आहे, पण माझ्याकडे अजून कुठलेही पुरावे नाही आहेत. जोपर्यंत माझ्याकडे पुरावे येत नाही तोपर्यंत मला आकाशला काहीही सांगायला नको, असं सुद्धा आता भूमी म्हणत असते. त्यानंतर इथे भूमी आता तो व्हिडिओ बघत असते आणि इमोशनल झालेली असते, कारण अपघातामुळे झालेली आकाशची अवस्था तिला आता बघवत नसते. त्यानंतर इथे आता आकाशचा फोन आलेला असतो. आकाशचा फोन आल्यानंतर भूमी लगेचच फोन उचलते. आकाश म्हणत असतो की भूमी काय झालं, तुझा आवाज का असा येतोय? तेव्हा भूमी म्हणते नाही काही नाही, जरा डोळा लागला होता ना म्हणून असा आवाज जड येतोय. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो ते तर मला माहितीच होतं. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश तू कसं काय फोन केलास? तेव्हा आकाश म्हणतो मग काय करणार, आता बायको आजारी आहे मग तिला फोन करायला नको का? हे बघ तुला जेवणानंतरची औषधं घ्यायची आहेत, तू स्वतःहून काही घेणार नाहीस, कारण मला माहिती आहे ना तुला सगळीकडे नवरा लागतो, तेव्हा मी तुला स्वतःहून फोन केला आहे. तेव्हा भूमी म्हणते आकाश हे सगळं खरं आहे की मला सगळीकडे नवरा लागतो, पण मला स्वतःची काळजीसुद्धा घेता येते हां. आणि तसंही मी कधीही औषधं घ्यायला विसरत नाही, मी आता औषधंही घेणारच होते. तेव्हा आकाश म्हणतो हो का, म्हणजे कधी घेणार होतीस तू, मी फोन केल्यानंतर का? तेव्हा इथे भूमी म्हणते नाही आकाश असं काही नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आकाश तू आज थोडा लवकर घरी येशील का? तेव्हा आकाश म्हणतो का गं भूमी कशासाठी? तेव्हा भूमी म्हणते काही नाही असं सहजच. तेव्हा आकाश म्हणतो नाही सहज तुम्हाला कधीच बोलू शकत नाही, काही झालं आहे का भूमी सांग ना. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश असं काही नाही आहे, फक्त मला तुला एवढंच सांगायचं आहे की आज तू घरी लवकर ये, कारण मला तुझे खूप जास्त लाड करावेसे वाटत आहेत. तेव्हा आकाश म्हणतो काय तुला माझे लाड करावेसे वाटत आहेत? भूमी मग आत्ताच येऊ का? तेव्हा इथे भूमी म्हणते नाही नको नको आकाश आता येऊ नकोस, आधी तू तुझं काम संपव आणि नंतरच मग घरी ये. तेव्हा इथे आकाश म्हणतो बरं ठीक आहे, पण आता औषधं वेळेवरती घे बरं, नाहीतर तू विसरशील. तेव्हा इथे भूमी आता औषधं घ्यायला जात असते, कारण इथे आकाश तिला म्हणालेला असतो मला माहिती आहे तू स्वतःहून औषधं घेणार नाही, कारण औषधं कडू असतात, त्याच्यामुळे आवडीने तर कुणी औषध घेणार नाही, असं बोलता बोलता आकाश म्हणतो. ते इथे भूमीला आठवतं. भूमी आपला हातातला ग्लास ठेवून देते आणि ती आता ती व्हिडिओ शूटिंग बघत असते. त्याच्यामध्ये आकाश म्हणत असतो की आत्या मला लवकर गोड गोड गोळी दे ना, आणि इथे रागिणीसुद्धा एका वाटीमध्ये मधामध्ये मिक्स करून त्याला ते गोळी देत असते. तेव्हा इथे आकाश ती गोळी खाण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड असतो. तेव्हा आता त्या गोळ्यांच्या बाटल्या बघितल्यानंतर इथे भूमीला सगळं काही आता थोडं थोडं आठवत असतं. म्हणजे जेव्हा भूमीला सगळ्यात आधी कळलं होतं की इथे भूमी आकाशला जेव्हा बरं करण्यासाठी प्रयत्न करत असते, तेव्हा तिला कळलेलं असतं की तिची औषधं रागिनी इथे बदलत आहे, त्याच्यामुळे ती औषधं कुठली आहेत हे सुद्धा भूमीने त्या वेळेला चेक केलेलं असतं. तेव्हा भूमीला आता हे सगळं आठवतं आणि ती म्हणते की ती औषधं नेमकी कसली होती हे सुद्धा मला बघायला हवं. तेव्हा इथे आता भूमीला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि ती त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे भूमी आता किचनमध्ये काम करत असताना सुद्धा तिच्या मनामध्ये तेच चालू असतं की रागिनी आत्या इथे आकाशला आणि तिला फसवण्याचा प्रयत्न करतायत, कारण FIR बघितल्यानंतर इथे रागिनीने त्यांच्यामधला गैरसमज दूर न करता त्या दोघांना एकमेकांपासून कसं वेगळं करता येईल याकडे जास्त लक्ष देत होती. तेव्हा इथे राखी घेताना सुद्धा भूमीला राखीनी म्हणत असते हे बघ आकाश जे काही वागला ना तू प्लीज त्याला माफ कर, त्याच्यावरती तू असं आता राग ठेवू नकोस. तेव्हा इथे भूमी नाहीच म्हणत असते, तरीसुद्धा इथे रागिनी तिला समजवण्याचं काम करत असते. तेव्हा भूमीला आठवत असतं इथे रघु काका म्हणालेले असतात की कुणावरतीही एवढा आंधळा विश्वास ठेवू नका, सगळे लोक तुमच्या भल्याचा आणि चांगल्याचाच विचार करतायत, हे कशावरून? तेव्हा तुम्ही खड्ड्यात कसे पडाल ना असं सुद्धा काही लोक विचार करतात. त्याच्यामुळे आता आपल्याला हे जाणता आलं पाहिजे, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यासमोर कोण कसं बोलतंय, किती चांगलं आहे किती नाही. तेव्हा भूमी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचं ठरवते. तेव्हा भूमी म्हणते की नाही, माझ्या आकाशला विनाकारण अरेस्ट करणारी व्यक्ती कोण आहे आणि कुठल्या गुन्ह्याखाली मुद्दामून अटक करायला लावली हा विचार कुणाच्या मनात आला आहे, त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच. तेव्हा भूमी आता राजाराम काकांना फोन करते आणि म्हणत असते की राजाराम काका, आकाशला खोट्या केसमध्ये ज्या पोलिसांनी अरेस्ट केलं होतं ना त्यांचं जरा नाव सांगा आणि त्यांना मला भेटायचं आहे, माझी जरा त्यांच्याबरोबर तुम्ही भेट घालून द्या ना. तेव्हा राजाराम काका म्हणतात
काय गं भूमी, काय झालं, सगळं ठीक आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो काका, सगळं काही ठीक आहे, पण मला आहे ना जरा आकाशबद्दल माहिती हवी होती, म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगेन, पण आता त्या इन्स्पेक्टर साहेबांना भेटणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही प्लीज माझी आणि त्यांची भेट घालून द्या. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात, हो नक्कीच, तुला जर त्यांना भेटायचं असेल तर मी तुमची नक्कीच भेट घालून देईन. तेव्हा राजाराम काकांनी आता भूमीची मदत करायची ठरवलेली असते. तर इथे भूमी काम करत असताना तिथे रघु काका येतात आणि म्हणत असतात की मालकीनबाई, ते बघा तिकडे काय चाललंय. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय झालं रघु काका, मला नीट सांगा ना. तेव्हा रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई, मी आपला मेन दरवाजा बंद करायला गेलो होतो आणि तेवढ्यातच मागून काही माणसं आली आणि आपल्या वॉचमनच्या डोक्यावरती जोर त्यांनी मारलं आणि आता आपल्या घराच्या बाजूलाच कुठेतरी पळून गेलेले आहेत. तेव्हा इथे भूमीला आता प्रश्न पडतो की ते लोक नक्की असते तरी कोण. तेव्हा भूमी म्हणते, रघु काका तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि आकाशला उठवा. घरामध्ये दुसरं कुणाला काही सांगू नका, फक्त जाऊन आकाशला तुम्ही उठवा आणि तिथे यायला सांगा. तर मी पुढे जाते आणि त्या लोकांना मारते. रघु काका म्हणतात की हे बघा मालकीनबाई, तुम्ही एकट्या कुठेही जाऊ नका, कारण मग इथे आकाश बाबांना खूप जास्त राग येतो. तेव्हा तुम्ही थोडा वेळ थांबा आणि आकाश बाबांबरोबरच जा. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, हे बघा रघु काका, तुम्ही काही विचार करू नका, मला काही नाही होणार. तुम्ही फक्त जा आणि आकाशला उठून आणा ना. तोपर्यंत मी पुढे जाते आणि त्या लोकांना मी थांबून ठेवते. मी बघते ती लोक कोण आहेत ते. तेव्हा रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई, अजून इथे रागिनी मॅडम गप्प बसणार नाही. तुम्हाला सतत आणि वारंवार मारण्याचा प्रयत्न करतील, असं सुद्धा इथे रघु काका आता म्हणत असतात. तर इथे भूमी आता जात असते घराच्या मागच्या बाजूला. तिथे ते लोक पळून गेलेले असतात आणि तिथे अभिसुद्धा असतो. अभि तांडेलच्या कानाखाली देत असतो. तो म्हणत असतो की इथे आमचं भांडं फोडायला आला होतास ना, भूमीला सगळं खरं सांगायला आला होतास. हे बघा, याचं चांगलंच काम करा आणि व्यवस्थित बॉडीची विल्हेवाट लावा, एकसुद्धा पुरावा मिळता कामा नये, असं अभि आता त्याच्या माणसांना सांगत असतो. तर इथे ते गुंड लोक आता तांडेलला तिथून काढून दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. तांडेलचं तोंड सोडत नाही, त्याचे हातपाय सोडतात आणि इथे आता अभि म्हणत असतो की गुड बाय तांडेल, तुझ्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास आणि धोका सहन करावा लागलेला आहे. तेव्हा इथे आता तांडेलला जबरदस्तीने तिथून घेऊन जात असताना त्याच्या डोक्यामध्ये पिशवीसुद्धा घालतात, जेणेकरून रस्ता बघू नये, आपलं घर बघून कुणाला त्रास देऊ नये, यासाठी त्याच्या डोक्यावरती आता एक काळा कपडा टाकलेला असतो. आणि इथे तांडेलला आता काही दिसत नसतं आणि त्याला जेलमध्ये घेऊन जात असतात. तेव्हा इथे तांडेलची अवस्था खूपच जास्त वाईट झालेली असते. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते, काय करताय तुम्ही, कोण आहात तुम्ही लोक आणि यांना कुठे घेऊन जाताय. हे बघा, हे घर माझं आहे, मी आता सांगते, मी कुठे येईन आणि कुठेही जाईन, पण तुम्ही लोक कोण आहात ना ते सांगा मला, आताच्या आता सांगा. तेव्हा इथे आता तांडेलला घेऊन जात असताना भूमी तिथे आलेली असते आणि एक माणूस म्हणजे अभि तिथे पाठमोरा उभा राहिलेला असतो. भूमी म्हणत असते, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करतोयस तू. तेव्हा इथे आकाश म्हणतो, रघु काका, भूमीला तिकडे एकटीला पाठवायची काय गरज होती, तुला माहिती आहे ना ती माणसं कशीही असू शकतात. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई, माझं काही ऐकलं नाही, त्याने मला तुम्हाला बोलवायला सांगितलं होतं आणि स्वतः एकट्या मात्र तिथे गेल्यात. तेव्हा इथे आता तांडेलला घेऊन जात असताना इथे काही माणसांना आकाशने सुद्धा पकडलेलं असतं आणि तो म्हणतो, कोण आहात तुम्ही, सांगा कोण आहात तुम्ही. तर इथे आकाशला आता धक्का देऊन ती लोक तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथे आकाश त्या माणसांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे आकाशच्या पायाला दुखापत झालेली असते, त्यामुळे इथे सगळेच लोक त्याच्या हाती लागलेले नसतात. त्यानंतर आता इथे अभिने तोंडाला मास्क लावलेला असतो आणि म्हणूनच तो तिथून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आकाशने त्याच्या तोंडाचा मास्क हा काढलेला असतो, फक्त आता त्याचा चेहरा बघणं एवढंच उरलेलं असतं. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते, आकाश पकडला कसं का त्याला, कोण आहे तो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पकडला आहे, पण अजून त्याचा चेहरा मी नीट बघितलेला नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता तांडेलला पकडून ठेवलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे भूमी येते. भूमी म्हणत असते, एक मिनिट थांबा. आणि भूमी तांडेलची कॉलर पकडते आणि म्हणते की आता खरं खरं सांगा, हे सगळं तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं आणि तुम्हाला त्या बॉम्ब ब्लास्टबद्दल जी काही माहिती हवी आहे ना, तीच मी सांगायला इथे तुम्हाला आलो आहे. तेव्हा इथे तांडेल आता म्हणतो की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये माझा काही हात नव्हता. बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या व्यक्तीचा हात होता त्या व्यक्तीचं नाव आता तांडेल भूमीला सांगायला जातच असतो. तेवढ्यातच तिथे अभि आणि राघिनी दोघंजणं बंदूक घेऊन आलेले असतात आणि त्या पिस्तुळामधली गोळी
आता इथे तांडेलला लागते, कारण अभि ती गोळी त्याला मारतो ठार मारण्यासाठी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की नाव तरी सांगा त्या व्यक्तीचं, जिने माझ्या आकाशला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तांडेल म्हणत असतो की त्या व्यक्तीचं नाव आहे रागिनी पटवर्धन. तेव्हा भूमी म्हणत असते, काय म्हणजे हे सगळं रागिनी हत्या करत होत्या, आकाशवरती त्यांचा एवढा जीव आहे, हे सगळं नाटक होतं का? तर रागिनीचं सत्य आता भूमीच्या समोर आलेलं